नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे भटकंती व्लॉगमध्ये. आत्तापर्यंत अनेक शिबिरं केली, अनेक ठिकाणी फिरलेही, पण या शिबिराची उत्सुकता काही वेगळीच होती. कारण नाव ऐकू येत होते सातपुडा, नर्मदा, आणि खरं सांगायचं ना तर हे फक्त भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं होतं. पण आज ते डोळ्यांनी पाहायचं होतं, पायांनी चालायचं होतं आणि अनुभवायचं होतं. नाशिक ते नंदुरबार, नंदुरबार ते शहादा आणि शहाद्यापासून पुढे अशा दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. जिथे रस्ता आहे पण घाई नाही, लोक आहेत पण गर्दी नाही. मी निघाले एका अशा ठिकाणी जिथे मोबाईलला नेटवर्कच नाही, म्हणजे नो कॉल्स, नो रील्स, नो इंस्टाग्राम. हा प्रवास नेमकी माझ्याशी काय करणार आहे, मला काय शिकवणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण एक गोष्ट नक्की, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. नंदुरबार शहादा मागे पडत होते. हळूहळू कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी डोंगरांच्या शांत वळणाने जागा घेतली. शहाद्यापासून तोरणमाळचा घाट सुरू झाला आणि मनाने जणू एक मोठा श्वास घेतला. सातपुड्याचे डोंगर वेगळ्या स्वभावाचे वाटत होते. ते स्वतःची भव्यता दाखवण्यासाठी गोंगाट करत नव्हते, अगदी शांत आणि संथ होते. नागमोडीच्या वळणाने जाताना मध्ये मध्ये छोटे छोटे वस्त्या दिसत होत्या, झोपड्या होत्या, कुठे सौर दिवे तर कधीतरी उभा असलेला विजेचा खांब. पण गंमत अशी होती, खांब होते, वीज नव्हती. आपल्याकडे 5 मिनिटं जरी लाईट गेली ना, आपण घर डोक्यावर घेतो. आणि इथे लोक वर्षानुवर्षे अंधाराशी मैत्री करून जगत आहेत. निसर्ग बघता रस्ता थांबायलाच नको वाटत होतं. पण शेवटी पोहोचलो आम्ही उडद्यापाडा हे सातपुडा पर्वत आणि नर्मदा नदीच्या कुशीत विसावलेलं एक छोटंसं आदिवासी गाव. इथे लोक पावरी भाषा बोलतात आणि निसर्गाच्या अगदी जवळ राहतात. स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाली तरीही इथे वीज, रस्ता, पाणी, आरोग्य यासाठी अजूनही झुंज. हा प्रश्न थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण तेच खरं आहे. आणि कधी कधी सत्य अस्वस्थ करतं, पण त्या सत्याकडे डोळे मिटून पुढे जाणं त्याहूनही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. इथला निसर्ग विचारूच नका. जो सूर्यास्त बघितला ना, शब्दच संपले. नर्मदेचा तो विस्तीर्ण परिसर, क्षितिजावर विरघळत जाणारा तो सूर्य, हवा इतकी मोकळी होती की श्वास घेणंच एक सुख वाटत होतं. निसर्ग इथे इतका भरभरून होता की फक्त डोळे उघडे ठेवूनच पुरेसं होतं. बाकी तर सगळं तो स्वतःच सांगत होता. इथे येण्याचं इन्स्पिरेशन हा निसर्ग नक्कीच असू शकतो, पण त्याआधी मनाने झेप घेतली होती ती संदीप दादाच्या कामाने. यंग फाउंडेशनची सुरुवात. संदीप देवरे. एक नाव, एक निर्णय, एक वेगळीच वाट. रामदाई स्थिर आयुष्याची साथ सोडली आणि सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात येऊन ते थांबले. कोरोनाच्या काळात इथली कठोर वास्तवता जवळून त्यांनी पाहिली आणि त्या अनुभवाने कदाचित त्यांनी ठरवून टाकलं की आयुष्य कोणासाठी आणि कशासाठी द्यायचं ते. सातपुड्यातल्या पाड्यांवर आज शाळा दिसतात. 450हून अधिक मुलं रोज तिथे शिकायला बसतात. हे वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण ज्या गावामध्ये सरकारी यंत्रणा फक्त फाईल्समध्ये जिवंत असते, जिथे अंगणवाडी, ग्रामसेवक, शाळा हे शब्द फक्त कागदापुरतीच मर्यादित असतात, अशा ठिकाणी त्यांची भाषा समजून घेणे, त्यांना त्यांच्या भाषे शिक्षणाबद्दल महत्त्व समजून सांगणे आणि इथे बदल घडवणे म्हणजे वाळवंटात झरा शोधण्यासारखंच आहे. पण संदीप दादांनी घाई केली नाही. अगदी शांतपणे, चिकाटीने ते काम रुजवत राहिले आणि आजही ते रुजवत आहेत. इथलच्या लोकांचं काय सांगू, एकच शब्द आठवतो, माणुसकी. इथल्या माणसांशी बोलताना जे कळलं ते मनात खूप खोलवर घर करून गेले. इथे कोणा एका देवाचं देऊळ नाही, जात नाही, कोणा एका धर्माचा झेंडा नाही, वाद नाही. इथं सगळं काही निसर्ग आहे. झाड हीच पूजा आणि शेतातल्या पहिल्या कोंबाला नमस्कार तोच त्यांचा उत्सव. निसर्गातूनच सुरुवात आणि निसर्गातच समाप्ती. इथे एक गोष्ट खूप आश्चर्यचकित करणारी आहे. इथली लग्नाची प्रथा. स्त्रीची सहमती, तिची इच्छा, तिचा निर्णय तोच आधी आणि तोच महत्वाचा गृहीत धरतात. अहो काय ते 4 दिवस विटाळ म्हणायचे आपल्याकडे. इथे त्या शब्दाला जागा सुद्धा नाही. कारण इथली माती,
इथली माणसं, इथला श्वास, सगळं काही निसर्ग आहे. जिथे डोंगरांना बंधन नाही, झाडांना बंधन नाही, नद्यांना बंधन नाही, तिथे माणसांना बंधन कसं असणार? इथे आल्यावर एक गोष्ट जाणवते, पुरुष प्रधान की स्त्री प्रधान हा प्रश्नच नाही. इथे फक्त माणूस दिसतो. आज जेव्हा आपल्या समाजात प्रत्येक गोष्टीवर तीव्र मतभेद आहेत, तेव्हा ही लोक निसर्गाला देव मानून कुठलाही आवाज न करता शांतपणे जगत आहेत. जे आपण बुक्समध्ये शोधतो, थेरपीमध्ये शोधतो, ती माणसं इथं ते स्वतः जगत आहेत. खरंच प्रश्न पडतो मला, खरी समृद्धी कुठे आहे, इथे की आपल्याकडे? खरंच या शिबिराने सिद्ध केलं, खरं शिक्षण 4 भिंतींच्या बाहेरच असतं, निसर्गात, माणसांत आणि त्यांच्या जगण्यात. मग मंडळी, तुम्ही कधी येताय असा निसर्ग, अशी माणसं आणि असा सुंदर अनुभव घ्यायला?